नमस्कार. पहिल्या दिवसाच्या प्रशिक्षणातील दुसऱ्या सेशनला आपण सुरुवात करतोय. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र ओरस यांच्या विद्यमाने शिक्षकांसाठी सुरू असलेल्या जिओजेब्रा या प्रशिक्षणातील पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनसाठी मी शमशुद्दीन नसीरुद्दीन अत्तार, शिरगाव स्कूल शिरगाव, प्रशिक्षण सुरू करतोय. तर आजच्या भागात आपण वर्तुळ, स्पर्शिका, समांतर रेषा, क्षेत्रफळ, कोन काढणे, कोन मोजणे या गोष्टी पाहणारच आहोत. त्याचबरोबर काही रचनाही आपण करायला शिकणार आहोत की जेणेकरून आपल्याला दिलेली जी ऍक्टिव्हिटी आहे दिली जाणारी जी ऍक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करताना सोपं जाईल. तर प्रथम आपण पुन्हा एकदा टूलबारवर येतोय आणि या टूलबारवरील सर्कल ग्रुप ओपन करतो. आता इथे 3 पद्धतीने आपल्याला वर्तुळ काढता येतं. पहिला टूल आहे सर्कल विथ सेंटर थ्रू द पॉइंट. वर्तुळाचा केंद्र हा पहिला आपण प्रकार बघूया. हे टूल सिलेक्ट केलंय, ते निळ्या रंगाने दिसतंय. इथे मी माऊस नेल्यास काय करायचंय त्याचा हायलाइट आपल्याला दिसतंय. सिलेक्ट सेंटर पॉइंट देन पॉइंट ऑन सर्कल, म्हणजे एक बिंदू घ्या आणि मग नंतर वर्तुळावर एक बिंदू घ्या म्हणजे वर्तुळ निघेल. हे टूल मी आता सिलेक्ट केलंय. मी ग्राफिकल व्ह्यू मध्ये आणतो माऊस आणि इथे क्लिक करतो. एक केंद्र आलं आणि मी फक्त माऊस सरकवत जातो. जेवढं मोठं मला वर्तुळ पाहिजे तिथपर्यंत मी माऊस सरकवणार आहे. अजूनही ते वर्तुळ निश्चित केलेलं नाही. निश्चित करण्यासाठी अजून एक बिंदू लागणार आहे. आता परत एकदा क्लिक करतो. आता एक केंद्र असलेलं एक वर्तुळ निघालं. असं आपल्याला आणि एक दुसरं वर्तुळ काढता येईल. इथे क्लिक केली आणि मी हे बी बिंदू मध्ये आणतो. हे बघा, बाह्यस्पर्शी वर्तुळ काढण्याचा सोपा भाग. तर वर्तुळ बिंदू केंद्र दिलाय आणि आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, तर आपल्याला अशा पद्धतीची वर्तुळ काढता येतात. हे जे काम आपण करतोय ग्राफिकल व्ह्यू, त्याचे इथे आपल्याला अल्जेब्रिक व्ह्यू मध्ये इक्वेशन्स स्वरूपात दिसत आहेत. सर्कलचं हे इक्वेशन्स दिसत आहेत आपल्याला. हे ऑब्जेक्ट आपल्याला घालवता पण येतात. आता पॉइंट ए हा मला नको असेल तर त्याच्या मागे हा निळं रेडिओ बटन जे आहे त्याच्यावर जर मी माऊसने क्लिक केला तर तो हाईड होतो. हाईड करणं, हे बघा ए बिंदू गेला, म्हणजे जो ऑब्जेक्ट आपल्याला नको असेल तो आपल्याला इथनं हाईड करता येतो. बघा, बिंदू बी घालवलाय, मी ठेवतोय. आता हे सी सर्कल नको आहे मला. हे बघा, हे पूर्ण वर्तुळ जाईल, जात नाही, डिलीट नाही होत, ते फक्त हाईड होतं. त्यामुळे ही एक गोष्ट आजच्या भागात आपण समजावून घेतलात की अल्जेब्रिक व्ह्यू मध्ये जे रेडिओ बटन्स दिसतात ते इनॅक्टिव्ह केलात तर तुमचा ग्राफिक व्ह्यू मधील ती गोष्ट लपली जाते. आता हे बघा, हा दुसरं वर्तुळ मी लपवलं, तिसरं वर्तुळ हाईड केलं, पहिलं केलं, तिन्ही वर्तुळ मी हाईड केली. परत पाहिजे असतील तर त्याच्यावरच राईट क्लिक करा, क्लिक करा, आपल्याला ती वर्तुळ दिसतील. तर मित्रांनो, हे वर्तुळ काढण्याचं पहिलं टूल मी दाखवलं. हे जर सेव्ह करायचं असेल तर पहिल्या भागात बघितलं त्याच पद्धतीने फाईलमध्ये जायचं, सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटल्यानंतर ती फाईल कुठे सेव्ह करू तर डेस्कटॉपवर तो सेव्ह करायला विचारेल. ते फाईलचं नाव टाईप करायचं, त्या फाईलचं एक्सटेन्शन .ggb असतं आणि इथे मी सेव्ह करणार. ती माझी फाईल आता सेव्ह झाली. आता ही सेव्ह झालेली फाईलचं नाव वर मला इथे दिसायला लागलं, म्हणजे फाईल सेव्ह करणं याचा एक आपण सराव केला. मला आता हे नको आहे, मी क्लिअर करतो. हे सगळं पुसून टाकण्यासाठी कंट्रोल आणि ए ह्या दोन कॉम्बिनेशन की वापरल्या. कंट्रोल ए आणि नंतर डिलीट बटन दाबलं, सगळं क्लिअर पुसलं गेलं. आता आपण दुसरा वर्तुळाचा प्रकार बघूया. सर्कल सेंटर अँड रेडियस. हे बघा, दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. मगाशी कसंही बिनमापाचं होतं, आता इथे मापाचं करायचं असेल तर इथे मी एक क्लिक केलं की ताबडतोब तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स येतो. त्याच्यात तुम्हाला त्रिज्या लिहावी लागते. मी 3.4 लिहितो. 3.4 लिहिलं की 3 आणि ओके म्हटलं की 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ निघालं. मला परत दुसरं छोटं वर्तुळ काढायचं असेल तर परत 1.2 लिहिलं, इथे मी ओके म्हटलं, हे दुसरं वर्तुळ निघालं. इथे तिसरं वर्तुळ काढायचं असेल 5.1 म्हटलं, इथे दुसरं वर्तुळ काढलं. अशी एकापेक्षा जास्त अनेक वर्तुळ या टूलचा वापर घेऊन करता येतं. हे पण मी आता डिलीट करून टाकतो. 2 टूल बघितली. तिसरं टूल बघतोय आपण, सर्कल थ्रू 3 पॉइंट. आपण हे बघितलेलं आहे
की तीन नैक रेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जातं. इथे बघा ते टूल निवडलंय. मी 2 पॉइंट निवडतोय. 1, 2. आता तो सांगतो तिसरा बिंदू कुठे पाहिजे तो घ्या. ह्या 3 बिंदूतून जाणारं वर्तुळ. 1, 2, 3. 2 बिंदू निवडल्यानंतर आपल्याला वर्तुळ दिसतो. हे एक रेषेत नाही मिळत नाही बघा. एका रेषेत जर आले तर ते आपल्याला वर्तुळ काढता येत नाही. इथे 3 नैक रेषीय बिंदू घेतात. म्हणजे ही वर्तुळाची 3 गोष्टी आपण बघितल्या. आता याच वर्तुळाला आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो स्पर्शिका काढणे. तर स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात पाहिजे, टँजंट. टँजंट हे टूल वापरायचं. हा लाईन ग्रुपमध्ये हा दिसतो. टँजंट म्हणजे स्पर्शिका. मला स्पर्शिका काढायची आहे. कोणाला काढायची आहे? तरी ते मी टूल निवडलं. वर्तुळावर क्लिक केलं आणि आता कुठल्या बिंदूतून काढायची आहे? तर हे बघा, तो बिंदूतून म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून काढतोय बघा मी. इथे या वर्तुळाला काढायचे आहे. मी इथे क्लिक केलं. मला ई बिंदू पाहिजे, एफ बिंदूतून पाहिजे, एफ बिंदूतून स्पर्शिका काढली. इथे हा एक वर्तुळ निवडलं. या वर्तुळाला मला वर्तुळावरचा ह्या आय बिंदूतून काढायचा आहे. आय बिंदूवर क्लिक केलं, स्पर्शिका काढली. जर वर्तुळाबाहेरच्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायच्या असतील, हे बॅक करतोय आणि एक वर्तुळ छोटस घेतो आणि ते पण घेताना पहिला प्रकारचं घेतो. हे बघा. आणि या वर्तुळाबाहेरच्या बिंदूतून स्पर्शिका काढायची असेल तर मी पॉईंट टूल काल दाखवलेला आहे. त्या पॉईंट टूलावर मी इथे क्लिक केलं. आता या सी बिंदूतून स्पर्शिका पाहिजे. परत मी टँजंट सिलेक्ट करणार. कोणाला काढायची आहे? तर या वर्तुळाला काढायचे. तो वर्तुळ सिलेक्ट केलं माऊसने क्लिक करून. सी वर आलो. कुठल्या बिंदूतून पाहिजे? तर सी बिंदूतून पाहिजेत आणि ह्या स्पर्श काढल्या. आता हा स्पर्शबिंदू मला शोधायचा आहे. मला हा नजरेने दिसत असेल तरी तो ऍक्युरेट घेता येणार नाही. याच्यासाठी मला इंटरसेक्शन हे टूल वापरावं लागेल. इंटरसेक्शन हे बघा, याचा या स्पर्शिकेचा आणि या वर्तुळाचा इंटरसेक्शन हे बघा डी. या स्पर्शिकेचा आणि या वर्तुळाचा इंटरसेक्शन हा ई. आता हे सीडी आणि सीई हे स्पर्शिका खंड झाले. काल सारखं परत एकदा आपण ते मोजून बघूया. म्हणजे कालच्या आजच्या पहिल्या भागात जे बघितलं त्याची परत उजळणी होईल. डिस्टन्स ऑर लेंथ हे बघा, सी पासून डी पर्यंत अंतर 11.31. सी पासून ई पर्यंत अंतर 11.31. म्हणून आपण म्हणतो स्पर्शिका खंड एकरूप असतात. हा बिंदू आता ड्रॅग टेस्ट आपल्याला आली पाहिजे. हा मूव्ह टूल सिलेक्ट केला, सी वर आणलं आणि हा बिंदू मी सरकवतोय बघा. जसजसा मी हा सरकवत आणीन तसं अंतर 0 झालं तेव्हा एक स्पर्शिका आली. तो बिंदू मी लांब लांब नेला, तसं तयार झालेलं अंतर हे दोन्हीकडे सारखं झालं. हा बिंदू पण आपल्याला स्पर्शिका बदलता येणार नाही. या बिंदूला हा कसाही फिरवा, त्या पद्धतीत त्याच्या त्या स्पर्शिका फिरतात. हे बघा, हा बिंदू मी अंतर्भागात घेतला तर स्पर्शिका येत नाहीत. तर ह्या गोष्टी स्पर्शिकेच्या बाबतीतल्या आपल्याला इथे आल्या पाहिजेत. त्यानंतरचं टूल आपल्याला बघायचं आहे. तर इथे होणारा कोन मोजायचा आहे मला. आता कोन मोजणं हे इथल्या इथेच आपण याला करू शकतो. मी इथे सेगमेंट घेतो. कालचं शिकलेलं आपण पहिल्या भागात शिकलेलो आहोत. सेगमेंट घेऊया आणि ए आणि डी हा जोडूया, ए आणि ई जोडूया. तर मला इथे हा ए केंद्राजवळ झालेला कोन मोजायचा आहे. तर या कोनाचं माप मोजायचं असेल आणि मला हा सी स्पर्शिकेने केलेला कोन मोजायचा आहे. तर मी इथे मेजरमेंट ग्रुपमध्ये येणार आणि त्याच्यात अँगल हे मोजण्यासाठी आहे आणि अँगल विथ गिवन साईज हा कोन काढण्यासाठी आहे. कोन काढण्यासाठी अँगल विथ गिवन साईज आहे आणि कोन मोजण्यासाठी अँगल आहे. मी आता अँगल मोजायचा आहे म्हणून मी अँगल हे टूल घेतो आणि आता मला कुठला कोन मोजायचा आहे तर ए. तर कधीही तो क्लॉकवाईज डिरेक्शनने जायचं आहे. ई, ए आणि डी. हे बघा 141.71 अंशाचा हा कोन आहे. तसाच मला आता सी मोजायचा आहे. तर मला ई सी डी जाऊन चालणार नाही. जाऊन बघूया आपण काय होतं. ई सी बघा, बाह्य कोन मोजला गेला. म्हणून कोन मोजण्यासाठी एक गोष्ट बाय डिफॉल्ट ह्याच्यात आपल्याला सेटिंग मध्ये बदलता येतं. मात्र एक लक्षात घ्या, बाय डिफॉल्ट कोन मोजण्याचं डिरेक्शन हे क्लॉकवाईज असतं. म्हणून डी ने जायचं क्लॉकवाईज. डी, सी आणि हा ई. हे बघा, ही दोन्ही कोनांची माप आली.
ह्याची बेरीज करून बघा. या कोणाचं माप 38.29 आणि हा 141, ह्या दोघांची बेरीज 180 येते. कोण मोजण्याचं पण आपण टूल बघितलं, रेषाखंड मोजण्याचा आहे टूल बघितलंय. तर अशा पद्धतीने आपल्याला ही वर्तुळाच्या बाबतीतली काही 3 टूल्स दाखवली. अजून एक आहे सेमी सर्कल. सेमी सर्कल हा टूल अतिशय महत्वाचा आहे. मला एक रेषाखंड काढला मी इथे मी एक रेषाखंड काढतो सेगमेंट ने घेऊन, आणि या रेषाखंडाला अर्धवर्तुळ काढायचं आहे. तर मी इथे येणार सर्कल टूल मध्ये आणि सेमी सर्कल निवडणार. सेमी सर्कल टूलचं वैशिष्ट्य काय, तर सिलेक्ट टू एंड पॉइंट, त्या अर्धवर्तुळाचे एंड पॉइंट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर मी इथे एफ आणि हा जी, हे अर्धवर्तुळ झालं. या अर्धवर्तुळात जर मी कोन काढला तर तो काटकोन असतो. ही कृती आपल्याला इथे करून बघता येते. आपण 2 रेषाखंड जोडूया. इथे सेगमेंट घेतो मी, सेगमेंट घेतला आणि हा मी आणि हा कोन घेतला. तर हा कोन मला मोजायचा आहे. या कोनाचं माप 90 अंश हे शोधायचं आहे. तर मी काय करणार, परत अँगल मोजायचा आहे. अँगल टूल घेतलं, क्लॉकवाईज डिरेक्शन, एफ एच आणि जी. हे बघा, एच कोनाचं माप 90 अंश आलं. आता हे कोनाचं माप 90 अंश आलेलं आहे. आता तुम्ही मूव टूलने हा एच बिंदू कुठेही सरकवा, त्याचं माप बदलत नाही. म्हणजे अशा छोट्या छोट्या गुणधर्म आपण याच्यात सिद्ध करतोय. आता हा एक सेमी सर्कलचा भाग बघितला. आता तुम्हाला सर्क्युलर आर्क काढायचा असेल तर हे कुठे वापरायचं आहे? तर आता हे मी पूर्ण क्लिअर करतो. आता इथे मला कंट्रोल ए सिलेक्ट होणार सगळं आणि डिलीट बटनाने सगळं क्लिअर होणार. मी आता इथे मला आणि एक टूल बघायचा आहे, तर सर्क्युलर आर्क. याच्यासाठी मी एक छोटंसं त्रिकोण काढतो, पॉलिगॉन. हे बघा, त्रिकोण काढायचा आहे. या त्रिकोणाचा, ह्याच्यासाठी मी पॉलिगॉन टूल वापरलं आणि हा त्रिकोण काढला. हा समभुज नाही आहे, हा मनाला येईल तसा मी काढलेला आहे. तर इथे मला एक आर्क काढायचा आहे. तर याच्यासाठी मला पहिल्यांदा 2 बिंदू घ्यावे लागतात. तर आता मी हा बिंदू घेतला, या बाजूवर 1 आणि या बाजूवर 1, आणि याच्यात मला एक आर्क काढायचा असेल तर इथे येणार मी आणि सर्क्युलर आर्क हा मला काढायचा आहे. तर कुठे काढायचा आहे, तर हा ई पासून डी पर्यंत, हा केंद्रबिंदू पहिला घ्यायचा. केंद्रबिंदू घेतल्यानंतर ई ला सुरुवात करायची, हा डी पर्यंत जायचा. सर्क्युलर आर्क आपल्याला इथे टूल सिलेक्ट करावं लागेल. पहिल्यांदा केंद्रबिंदू घ्यायचा, त्याच्यानंतर कोणावरचे कोन घ्यायचे आणि इथे हा आर्क काढायचा. हे बघा, हा आर्क काढला. सर्क्युलर आर्क आणि सर्क्युलर सेक्टर. आता सेक्टर पण काढून दाखवतो. आर्क काढण्यासाठी हा आहे, हे आपल्याला रचनेसाठी लागणार आहेत. इथे मी हे बिंदू 2 घेतले इकडच्या बाजूला, इथे मला सेक्टर पाहिजे. तर सेक्टर काढताना सर्क्युलर सेक्टर हे टूल आहे, ते निवडलं. वर्तुळाच्या केंद्रावर आलो आणि इथे सेक्टर काढताना एक गोष्ट लक्षात घ्या, हा अँटी क्लॉकवाईज न्यायचा आहे. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मी हा सेक्टर काढला. इथे मला 2 बिंदू घेतो मी, इथेही आपल्याला एक सेक्टर काढून बघूया, कारण हे नंतर आपल्याला लागणार आहेत. हा 2 बिंदू घेतले, मी सेक्टरला आलो आणि आता मला अँटी क्लॉकवाईज जायचं आहे. ए, हे बघा, हे सेक्टर काढले. सेक्टर काढणे, ह्या सगळ्या रचना करताना आपल्याला ही टूल्स लागणार आहेत. तर ही गोष्ट आपल्याला आली. आता मला हा जो मी त्रिकोण, आता इथे वेगळा एक त्रिकोण करतो आणि एक टूल आपल्याला बघायचा आहे आणि आपल्याला पहिल्या दिवसाची दोन्ही सेशन्स पूर्ण करायचे आहेत आणि मग आपल्याला ऍक्टिव्हिटीज दाखवणार आहे मी. हे बघा, हा एक त्रिकोण काढला. तर या त्रिकोणाला क्षेत्रफळ काढायचं आहे मला. तर क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काही एक इथे लागत नाही. हा त्रिकोण मी काढलाय पॉलिगॉन टूल घेऊन. इथे मी येणार आणि एरिया हे मी बटन दाबणार आहे, हे टूल वापरणार आहे आणि फक्त या त्रिकोणात क्लिक करतो. मला आपोआप या त्रिकोणाचा एरिया मिळाला 30.86 चौरस एकक. त्या त्रिकोणाचं नाव आलं JKL. JKLचं क्षेत्रफळ. म्हणजे क्षेत्रफळ काढणं किती सोपं आहे. या त्रिकोणाचं काढायचं असेल तसंच मी इथे क्लिक करतो, इथे क्लिक करतो. हे बघा, 20 चौरस एकक. हे लेबल आहे, हा लेबल बाजूला घेता येतो. हे लेबल आपल्याला घेता येतात. म्हणजे मला ह्या बाजू मोजायच्या आहेत. इथेच येतो आणि फक्त डिस्टन्स ऑर लेंथ. आता बघा, आकृती पूर्ण आहे, प्रत्येक बाजूवर क्लिक करायची गरज नाही मला. डिस्टन्स ऑर लेंथ हे अंतर मी घेतलं आणि मी फक्त ह्या त्रिकोणावर क्लिक केलं
तर याचा मला परिमिती मिळाली बघा. परिमिती काढण्यासाठी जर या त्रिकोणाची मला जर परिमिती काढायची असेल, तिन्ही बाजूंची बेरीज काढायची असेल, तर फक्त मी या आकृतीला येऊन डिस्टन्स ऑर लेंथ म्हणजे तिन्ही बाजूंची लेंथ डिस्टन्स ऑन लेंथ हे टूल निवडलं आणि ते क्लिक केलं, मला परिमिती मिळाली. म्हणजे परिमिती काढण्यासाठी आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी टूल आहे. जे बाजू मोजण्यासाठीचं टूल आहे तेच टूल वापरून आपण परिमिती काढू शकतो, पण फक्त आकृतीच्या आत क्लिक करावं लागतं. मी जर हे डिस्टन्स ऑर लेंथ हे क्लिक करून मी जर बाजूवर क्लिक केलं, या बाजूवर क्लिक केलं, तर एवढी बाजूच मोजली जाईल. हे बघा, एवढी बाजूच मोजली जाते. पण मी आत क्लिक केलं तर मात्र मला त्याची परिमिती मोजता येते. लक्षात घ्या. तर हे दोन गोष्टी मोजमापाच्या बाबतीत आपल्याला महत्वाच्या होत्या. अँगल दिलेल्या कोणाचा मापाचा कोन काढणे हे एक कृती बघूया आणि आपण मग ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. मी क्लिअर करतो. हे आपल्याला कळलं असेल. हे कंट्रोल ए आणि डिलीट. आता मी एक सेगमेंट काढतोय. या सेगमेंटवर मला ए च्या ठिकाणी ए बिंदू जवळ मला 60 अंशाचा कोन करायचा आहे आणि बी च्या जवळ पण 60 अंशाचा कोन करायचा आहे. का करायचा आहे तो आपण नंतर बघूया. तर इथे मी टूल घेतोय अँगल विथ गिवन साइज. तर इथे मला अँगल पाहिजे. कुठे पाहिजे? तर ए बी. तर इथे टायटल आला, याच्यात एक डायलॉग बॉक्स आला. त्या डायलॉग बॉक्स मधला डिग्री तसंच ठेवायचं. फक्त इथे मी 60 टाईप करतो. आणि कुठल्या बाजूने पाहिजे? क्लॉकवाईज पाहिजे की अँटी क्लॉकवाईज पाहिजे? तर मला आता काउंटर क्लॉकवाईज पाहिजे, तर मी काउंटर क्लॉकवाईज. हे बघा खाली गेला. जर मला हे टूल क्लॉकवाईज पद्धतीने पाहिजे असेल, ए आणि बी या रेषाखंडाला क्लॉकवाईज पद्धतीने करायचं असेल, तर इथे 60 लिहिलेलं आहे, इथे क्लॉकवाईज क्लिक करायचं आणि इथे ओके म्हणायचं. मला इथे ए बिंदू वर मिळाला. आता हा मला सेगमेंटने जोडायचा आहे. तर हा ए आणि हा बिंदू हा बघा, म्हणजे कोण काढायचा असेल तर तुम्हाला क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज ते दोन बिंदू निवडायचे. तिसरा बिंदू त्या मापाचा मिळतो आणि तो जोडायचा. आता हा समभुज त्रिकोण तयार झालाय. या समभुज त्रिकोणावर मी जर पॉलिगॉन काढला, पॉलिगॉन टूल निवडलं, ए बी ए डॅश. हे बघा, ह्याचं क्षेत्रफळ बघायचं असेल तर मी इथे परत याच्यात येतो, डिस्टन्स ऑर एरिया. एरियात जातो, क्लिक करतो, एरिया आला. ह्या बाजूचा मला स्लोप काढायचा असेल तर स्लोप हे आपण पुढे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघणार आहोत. हे बघा स्लोप, ही बाजू एक्स अक्षाला एम बरोबर 1.3. या बाजूचा स्लोप काढायचा असेल तर एम बरोबर 1 वजा 1.3. बघा समभुज त्रिकोण असणार विरुद्ध हे आलं. या बाजूचा स्लोप काढायचा असेल तर तो एम बरोबर 0 आला, कारण का ती एक्स अक्षाला समांतर आहे. म्हणजे स्लोपही काढता येतो. तर अशा पद्धतीने आपण रोजच्या कन्स्ट्रक्शनसाठी रचनेसाठी लागणाऱ्या टूल्सची मी ओळख करून दिली आहे. ही टूल जेव्हा तुम्ही जास्त वापराल तेव्हा तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर व्हाल आणि ती वापरणं सोपं जाईल. तर आता आपण काही रचना बघणार आहोत, ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. तर मी कंट्रोल ए करतो, हे डिलीट करतो कागद. आणि आता मला हे अक्ष पण नको आहे आणि हे ग्रीड पण नको आहे, कोरा कागद पाहिजे असेल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. याला मी राईट क्लिक करतो, ह्या ग्राफिक व्ह्यू मध्ये आणून मी राईट क्लिक करतो आणि तुमच्या समोर जे टॅब येतात त्यात अक्ष ऍक्टिव्ह आहे, त्याला क्लिक केलीत की तो इनएक्टिव्ह झाला, अक्ष निघून गेले. परत राईट क्लिक केली, मी ग्रीडवर क्लिक केली, ग्रीड गेलं, कोरा कागद झाला. परत मला अक्ष पाहिजे असतील, राईट क्लिक करा, अक्ष आणा. म्हणजे अक्ष घालवणे आणि आणणे ह्या गोष्टी आपल्याला राईट क्लिकने गोळा करता येतात. आता मी कोरा कागद करतोय. आपल्याला एक अशी रचना बघायची आहे की समभुज त्रिकोण काढणे. तर समभुज त्रिकोण काढण्यासाठी दोन पद्धतीने आहे आणि दोन्ही पद्धतीने मी दाखवतो. मी एक रेषाखंड घेता आणि आपण हा ए बी नावाचा रेषाखंड घेतला. या बाजूचा मला समभुज त्रिकोण काढायचा आहे. तर मी सर्वात सोपी पद्धत दाखवतो. मी सर्कल विथ सेंटर थ्रू द पॉइंट हे मी घेतलं, सिलेक्ट केलं, ए वर्तुळाचं केंद्र घेतलं आणि बीतनं एक वर्तुळ काढलं. ही जरा छोटी घेऊया, मोठा त्रिकोण होतो ह्या. मी जरा छोटं करून घेतो, हा सरकवून घेतला. बघा काय केलं, एक ए बी रेषाखंड काढला, ए वर्तुळाचा सर्कल टूल सिलेक्ट केलं, ए केंद्र घेतलं आणि एक वर्तुळ काढलं, बी केंद्रातनं जाणार बिंदूतनं जाणार. आता मी परत सर्कल घेतो, बी केंद्र घेतो आणि ए केंद्रातनं जाणार वर्तुळ काढतो. दोन्ही वर्तुळ जिथे छेदली त्याचा इंटरसेक्शन काढण्यासाठी इंटरसेक्शन टूल निवडला
आणि ही दोन वर्तुळं मी सिलेक्ट केली. इथे मला दोन इंटरसेक्शन पॉईंट मिळाले. हे दोन पॉईंट आता मी पॉलिगॉन टूल निवडणार आणि हा ए बी सी आणि परत ए, पॉलिगॉनला परत मूळ ठिकाणी यावं लागतं. हा तुमचा त्रिकोण समभुज त्रिकोण झाला. ही एक पद्धत समभुज त्रिकोण काढण्याची आहे. तुम्हाला याचा कोन मोजायचा असेल तर अँगल मोजण्यासाठी आपल्याकडे टूल आहे अँगल. तर बघा बी ए सी 60 अंश झाला बघा. सी बी ए हा 60 अंश झाला. किंवा अँगल टूल घेऊन फक्त आकृती क्लिक केली तर तिन्ही कोन मिळतात. त्या त्रिकोणात अँगल कोन सिलेक्ट केला आणि मी फक्त आकृतीत क्लिक केलं तर तिन्ही कोनांची मापं मिळाली, 60 आली. आता प्रत्येक बाजूची जर बेरीज पाहिजे असेल म्हणजे मला लांबी काढायची असेल तर मी काय करणार आहे, डिस्टन्स आणि प्रत्येक बाजूवर क्लिक करणार. 1 2 3 तिन्ही बाजू सारख्या आल्या बघा. आता मी हा मूव टूल सिलेक्ट करतो आणि हा त्रिकोण बदलतो. हे बघा तुमच्या बाजू बदलतात, कोन बदलत नाहीत आणि ते सारखे येतात. म्हणजे ही एक ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवली, समभुज त्रिकोण कसा काढायचा. अशीच ही आता सेव्ह करून ठेवायची असेल तर फाईलमध्ये जाणार, सेव्ह पर्याय निवडणार. आपल्यासमोर ओपन होणाऱ्या डायलॉग बॉक्समध्ये सेव्ह ॲज करतो. मगाशी ती ऑलरेडी होती आणि ते म्हणतो मी ट्रायंगल. ते जे नाव पाहिजे ते दिलं, त्याचं .ggb हे एक्सटेन्शन आलं आणि सेव्ह केलं. ही आकृती तुमच्या कम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ती सेव्ह केली तिथे ही तुमची फाईलच्या स्वरूपात सेव्ह झाली. अशा पद्धतीने फाईल्स तुम्हाला सेव्ह करता आल्या पाहिजेत, कारण या फाईल्स सेव्ह केलेल्या फाईल ऍक्टिव्हिटीच्या गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला पाठवावे लागणार आहेत. तर अशा पद्धतीने ही एक दाखवली. अजून एक दाखवतो, काटकोन त्रिकोण काढणे. काटकोन त्रिकोण काढण्याची दाखवतो. कंट्रोल ए. आता काटकोन त्रिकोण काढण्यासाठी मी ह्याच्यात भरपूर प्रकार आहेत. अजून एक त्याच्या अगोदर आपल्याला समभुज त्रिकोण काढण्याचा आणि एक सर्वात सोपा पर्याय म्हणजे पॉलिगॉन टूल. रेग्युलर पॉलिगॉन हा पर्याय निवडलात आणि इथे मी क्लिक केली आणि इथे किती 3 बाजू लिहिल्यात तर इथे येणारा त्रिकोण पण हा समभुज त्रिकोण असतो. ही शॉर्टकट आहे आणि रचना करायची असेल तर मी मगाशी दाखवली त्या पद्धतीने दोन वर्तुळ काढून आपल्याला करता येतात. ह्या दोन गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत. आता काटकोन त्रिकोण काढायचा आहे तर मी इथे एक रेषाखंड काढतो आणि या रेषाखंडावर ए बिंदू 90 अंशाचा कोन काढायचा आहे. तर कोन मापकाने पण काढता येतो किंवा परपेंडिक्युलर लाईन हे टूल वापरतो. या रेषेला ए बिंदूतनं परपेंडिक्युलर आणि आता याच्या रेषेवर एक कुठेही बिंदू घेतो, पॉइंट लंब रेषेवर हा पॉइंट घेतला आणि हे सेगमेंट किंवा पॉलिगॉन टूल वापरतो आणि हे बी ए सी आणि परत बी ला यावं लागतं. हा बघा हा काटकोन त्रिकोण झाला. तुम्हाला जर अँगल मोजायचे असतील याचे तर आपल्याला इथे अँगल मोजता येतात. अँगल फक्त आणून आकृतीवर क्लिक करा, तिन्ही कोन मोजले जातील. हा 90 झालाय. आता आपल्याला पाहिजे तसा हा बिंदू सरकवता येतो आणि आपल्याला हा 30 करता येतो का बघूया. हा आपल्याला 30 करता येतो का बघूया. हा बघा हा बिंदू सरकवाल तसा त्याचा कोन बदलणार आहे. हा मी 59 आणि हा 30 पॉईंट बघा. अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या मापाचा त्रिकोण काटकोन त्रिकोण काढता येतो. तर अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचे भाग 2चं सेशन इथे पूर्ण होत आहे. पहिल्या दिवसाच्या दोन्ही भागामध्ये आपण सगळ्या टूल्सचा विचार केलाय. ते टूल्स कशासाठी वापरतात याचा अभ्यास करून घेतलाय. ही टूल्स तुम्हाला जिओजेब्रात वारंवार वापरावी लागणार आहेत आणि त्याच्या पुढे आपल्याला रचना करावी लागणार आहेत. काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिल्या जातील, त्या तुम्हाला पूर्ण करून पाठवाव्या लागतील आणि त्याच्यासाठीच्या सर्व लिंक आणि ह्या गोष्टी आपल्याला वेळोवेळी पोहोचवल्या जातील. तर आपण आज पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनला इथेच थांबतोय. धन्यवाद.